नमस्कार. मी दिगंबर देवदास भोजे, साखरा BO, सेनगाव SO, जिंतूर उपविभाग येथे BPM या पदावर कार्यरत आहे. आपल्या सर्वांना मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेची माहिती आहेच. सोबतच पोस्ट ऑफिसमार्फत सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते. तेव्हा आम्ही आमच्या कार्यक्षेत्रात डबल धमाका योजना राबवित आहे, ज्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेसोबतच सुकन्या समृद्धी योजनेचाही लाभ घेऊ शकता. मुख्यमंत्री लेख लाडकी योजना ही 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुली जन्मलेल्या आहेत त्यांच्यासाठी आहे. तर सुकन्या समृद्धी योजना ही आपल्या घरात जर 10 वर्षाच्या आत एखादी मुलगी असेल तर तिच्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही आजच या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीचं भविष्य सुकर करू शकता आणि तुम्हाला तिच्या लग्नाची किंवा तिच्या शिक्षणाची काळजी वाटणार नाही. तेव्हा सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की त्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या दोन्ही योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आम्ही डबल धमाका योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सुकन्या समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री लेख लाडकी योजना या दोन्ही योजने मिळून जवळपास 16 अकाउंट जमा केलेले आहेत. तसेच आमच्या पंचकृषीत जाऊन आम्ही या योजनेची आणखी माहिती देत आहोत, जेणेकरून आम्हाला या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त खाते मिळून जातील. तसेच पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना हीच विनंती आहे की त्यांनी आजच आपल्या पंचकृषीत जाऊन घरोघरी सर्वे करून या दोन्ही योजनेची माहिती द्यायची आणि ह्या दोन्ही योजनेचे खाते पोस्ट ऑफिसला कसे मिळतील याचा प्रयत्न करायचा. यामध्ये पोस्ट ऑफिसचाही फायदा आहे आणि लोकांचाही फायदा आहे. त्यामुळे लोक या योजनेला नकार देणार नाहीत, उलट या योजनेसाठी प्राधान्यच देतील. आणि पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा असा फायदा आहे की त्यांना एका खात्यासोबत 2 खाते पोस्ट ऑफिसला भेटून जातील आणि हे खाते लाईव्ह जवळपास 15 ते 18 वर्षे राहत असल्यामुळे हे कंटिन्यूस म्हणजे आपल्या पोस्ट ऑफिसला लाईव्ह अकाउंटची संख्या वाढून जाईल. तेव्हा नागरिकांना हीच विनंती की त्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा आणि लोकांना हीच विनंती की त्यांनी पंचकृषीत जाऊन लोकांना या योजनेची माहिती द्यावी. धन्यवाद.